काही जागा आणणार म्हणजे आणणार, कुठच्याही परिस्थितीत निवडून आणणार. कोणाला काय करायचं असेल त्यांनी करून घ्यावं. कोणी दादागिरीची भाषा करत असेल दुप्पट दादागिरीने उतरीन. आणि मी हे तुमच्या टाळ्यांसाठी बोलत नाहीये, समोरच्याने एकदा आजमावावंच. या संपूर्ण महाराष्ट्राची सगळी अख्खी भाषा घालडी करून टाकणारं एक भिकार संपादक इकडे राहतो. त्यांना वाटतं तोंड त्यालाच दिलंय. इथे आम्ही ठाकरे आमचा जेनेटिक प्रॉब्लेम आहे म्हटलं. त्यांना वाटतं शिव्या त्यांच्याकडे आहेत. ते शोलेमध्ये होतं ना, तुम दो मारोगे हम चार मारेंगे. घाण करून टाकलं सगळं राजकारण. सकाळी उठायचं, यांना धरायचं, यांनाही काही कामधंदे नाही, सकाळी सकाळी जाऊन बसतात. प्रश्न कोण बोलल्याचा आणि काय बोलल्याचा माझा नाहीये. कोण काय बोलतोय, कोण कोणावर बोलतोय, किती खालच्या थराला जाऊन बोलतोय, मला काही देणं घेणंच नाही या गोष्टींशी. हे ज्याला दाखवतात त्यावेळेला भविष्यातल्या येणाऱ्या ज्या पिढ्या, जी लहान लहान मुलं आहेत, ज्यांना राजकारणामध्ये यायची इच्छा आहे, ज्या मुली आहेत ज्यांना राजकारणामध्ये यायची इच्छा आहे, त्यांना असं वाटतं हेच राजकारण. आणि असा जर समजा समज व्हायला लागला तर या महाराष्ट्राचं राजकारण किती घाणेरडं आणि गचाळ आणि पुढे किती वाट लागेल या गोष्टींची आपण याची कल्पना तरी करतोय का? कसलाही मागचा पुढचा विचार नाही. सकाळी उठायचं आणि वाटेल ते बडबडत बसायचं आणि बोलत बसायचं. यांना वाटतं आमच्याकडे तोंड नाही आहेत. आमचं जर तोंड सुटलं ना, त्याला कल्पना आहे या गोष्टींची. संयम बाळगतो याचा अर्थ समजू नये. आणि सगळा महाराष्ट्राचा विचका करून टाकला. सगळं अख्खा राजकारणाचं व्याकरण बिघडवून टाकलं. कोण कुठे आहे सध्या, काय करतोय, कोणा बरोबर आहे, कुठच्या पक्षात आहे, काय चाललंय, काही कशाला